गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस. आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मी संकेतला बऱ्याच वेळा म्हणत होतो की आपण कधी पण टॉप व्हायचं, त्या पद्धतीने तो काम ते केलं. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय गडिंग्लज या महाविद्यालयाचा संकेत मुतनाळे याची कॉलम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीमध्ये निवड झाली आहे. संकेतला वार्षिक 44 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. शेतकरी कुटुंबातील संकेतच्या शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर घेतलेल्या या आकाश भरारीबद्दल SGM संस्थेकडून त्याला आणि त्याच्या वडिलांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मध्ये जे हिडन टॅलेंट आहे ते टॅलेंट बाहेर काढण्यासाठीच कार्यरत असतो. आज आम्हाला अभिमान वाटतो की आज एका ग्रामीण भागातल्या कॉलेजला एका शेतकऱ्याच्या मुलग्याला 44 लाखाचं पॅकेज मिळालं. 2012 साली हे सुरू झालेलं कॉलेज आहे. त्या सुरू झालेल्या कॉलेजपासून दिवसापासून आम्ही नेहमी प्रयत्न करतो की जी विद्यार्थी शहराकडे जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत पण त्याच्यामध्ये खूप मोठं वेगळं काहीतरी टॅलेंट आहे, ते टॅलेंट बाहेर काढून त्यांना अपॉर्च्युनिटी निर्माण करण्याचं काम आपण गेल्या 12 वर्षात करत होतो. याच्यामध्ये बऱ्याच मुलांना पॅकेजेस मिळाली, परंतु आजपर्यंतच्या ह्या आमच्या कॉलेजच्या इतिहासामध्ये आज सर्वात मोठं पॅकेज मिळालं 44 लाखाचं. याचा खरंच मला अभिमान वाटतो आणि खरंच याच्याबद्दल मला विद्यार्थ्याचा मला ही थँकफुल टू यायचं आहे की त्याने खूप मोठं एक अचीव केलेलं आहे. संकेत मुतनाळेला ज्या कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे ती कंपनी ह्या जगातील एक सर्वात मोठी प्रोडक्ट डिझायनिंग कंपनी आहे आणि ह्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या प्रोजेक्टवर हे काम मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या विद्यार्थ्याला ज्या सिस्टीममध्ये ज्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यानं हा जॉब मिळवलेला आहे त्या जॉबसाठी त्याच्या प्राध्यापकाने, कॉलेजचे प्राचार्य असतील किंवा डिपार्टमेंट हेड ऑफ द डिपार्टमेंट्स असतील यांनी त्याला 3rd इयरपासूनच सांगितलं होतं की तू ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जर काम केलास तर तुला एक चांगला तुझ्या करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळेल. तसे जर पाहिलं तर ह्या करिअरमध्ये रेअर म्हणजे अतिशय कमी प्रमाणात मुलं लागतात आणि त्या मुलांची जी लेवल असते हायली इंटेलेक्च्युअल मुलंच ह्याच्यामध्ये काम करू शकतात. तर अशा प्रकारचं काम करतो त्या विद्यार्थ्यांनाही मला वाटते रिस्क घेतलं होतं. तर त्या विद्यार्थ्याचं TCS सारख्या मोठ्या कंपनी सिलेक्शन झालं होतं. ते सिलेक्शन त्यानं न करता मला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं तसंच एका छोट्या त्यानं स्टार्टअपमध्ये 2-3 महिने काम केलं आणि लगेचच त्यानं त्याचा प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट त्यानं लिंक्डइनवर हे केल्यामुळं त्याला कंपनीकडून कॉल आला आणि साधारणतः 3 ते 4 त्याचे राऊंड झाले. त्याचे जे कॉम्पिटिटर्स होते ते 5 वर्ष 7 वर्ष एक्सपिरियन्स्ड होते, IITची मुलं होती किंवा आणि काही टॉपमोस्ट काही इंजिनियर्स होते. या सगळ्यातून त्यानं त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये जर स्वतःचे टॅलेंट्स असल्यानंतर तो जो प्रूव्ह केला तर त्याला नक्की निश्चितपणे चांगली अपॉर्च्युनिटी मिळते आणि संकेतनं हे करून दाखवलं. इथून पुढे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा संकेत एक रोल मॉडेल होईल की माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते जर मी टॅलेंट एक्सप्रेस केलं तर मला नक्कीच चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि मी आज संकेतला एकच रिक्वेस्ट करेन की इथून पुढं तो जसं जसं वर जाईल तसं येथील ग्रामीण भागातल्या त्या विद्यार्थ्यांना त्यानं जर गाईड केलं तर अनेक संकेत निर्माण करण्याचं काम त्यानं केलं पाहिजे. एवढीच मी संस्थेकडून विनंती करतो. खडगावसारख्या छोट्याशा गावातून आपल्या शेजारच्या नवीन सुरू होणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या मुलग्याला घातलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा लहान भाऊही आमच्याच कॉलेजमध्ये आता फायनल इयरला आहे आणि त्यालाही आम्ही म्हटलं की 88 लाखाचं पॅकेज त्यानं मिळवावं आणि आपल्या कॉलेजचं नाव उज्ज्वल करावं. हीच मी त्या पालकांना पण विनंती करतो आणि पालकांनाही अभिनंदन. माझं नाव संकेत बसवराज मुतनाळे, मी भडगाव इथे राहतो आणि मी संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयातून 2024 साली उत्तीर्ण झालो आहे. कॉलकम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आहे. त्यांनी मला आता 44 लाख पर annum हे पॅकेज ऑफर केलं आहे. फर्स्ट इयरला पहिल्यांदा ओळख माझी फराकटे सरांच्या बरोबर झाली जेव्हा इंडक्शन प्रोग्राम होतं. त्यानंतर जेव्हा डिपार्टमेंटला आम्ही गेलो त्यावेळेला
फर्स्ट मेलमोरे सर, संकपाळ सर आणि ह्या शिक्षकांची आणि हळदकर सरांची ओळख तेव्हा झाली. जेव्हा थर्ड इयरला आलो तेव्हा आम्हाला साळुंके सर, त्यानंतर देसाई सर, चिंदे मॅडम यांची आम्हाला ओळख झाली. त्यांनी शिक्षण घेतले. यामध्ये संकपाळ सरांनी आणि साळुंके सरांनी आम्हाला सी, एम्बेडेड, VLSI यामध्ये एक केले आणि फराकटे सरांनी आम्हाला आमच्या प्रोजेक्टमध्ये यामध्ये सर्व ठिकाणी मला हेल्प केले. SGMमध्ये मला सगळ्यात जे वेगळं वाटतं ते शिक्षक फार मनमिळाऊ आहे. विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांचे आवडीनिवडी विचारून त्यांना त्यानुसार जे स्किल्स हवे आहेत त्याबद्दल माहिती देतात. वेगवेगळे जे स्किल्स आहेत, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, त्याचबरोबर टेक्निकल स्किल्स यासाठी लागणारे जे ट्रेनिंग्स आहेत ते चांगल्या पद्धतीने पुरवतात. संकेत मुतनाळेनं जे यश मिळवलं आहे त्या बाबतीतली संरचना ह्या कॉलेजमध्ये पूर्वीपासूनच आहे. याच्यामध्ये जो प्राध्यापक वर्ग असतो तो त्या विद्यार्थ्यांना नॉलेज प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो आणि त्याचबरोबर जी प्रॅक्टिकल्स जी होतात त्या प्रॅक्टिकल्समध्ये विद्यार्थ्यांची स्किल वाढण्याचा प्रयत्न केला जातो आणि तशी स्किल वाढण्याच्या दृष्टीनं अधिकचा कार्यक्रम म्हणजे आम्ही व्हर्च्युअल लॅब्स असा एक संकल्पना जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्याच्यानुसार आम्ही IIT बॉम्बेवर एक आमचा करार आहे आणि त्यातून आम्ही विद्यार्थ्यांना लागणारी संपूर्ण स्किल्स जी आहेत ते त्यांना मिळवण्यासाठीचा प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी त्यांची स्किल जोपासतात आणि त्या स्किलचा त्यांना इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस म्हणजे प्लेसमेंटसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो. मला सगळ्यात कौतुकाची गोष्ट एक वाटते, प्राचार्याने आता सांगणं फार महत्त्वाची वाटते की ह्या संस्थेने किंवा ह्या कॉलेजने जो राबवलेला जो फिनिशिंग स्कूल नावाचा जो एक इनिशिएटिव्ह किंवा एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आहे. मी शिवाजी विद्यापीठामध्ये सिनेट या पदावरती आता कार्य करत असताना मला ह्या टाईपचा कन्सेप्ट इथं आल्यानंतर हा अतिशय नवीन वाटला आणि त्या फिनिशिंग स्कूलद्वारे ह्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची स्किल देण्याचा त्यांच्या माध्यमातून एक शिक्षकांच्या द्वारे बाहेरून येणाऱ्या आमच्याकडे येणारे जे काही ट्रेनर असतात त्यांच्याद्वारे हे त्या स्किल देण्याचा एक चांगला प्रयत्न केला जातो आणि खऱ्या अर्थानं जे आमच्या संस्थेचं जे कोटेशन स्टेटमेंट आहे लोकल टू ग्लोबल, तर संकेत मुतनाळेने ते स्टेटमेंट खरं करून दाखवलं आहे. कारण आमचा लोकल म्हणजे एका खेडेगावातला विद्यार्थी इथल्या संपूर्ण संरचनेचा त्यानं उपयोग करून घेऊन चांगल्या पद्धतीने एक चांगले संपादन करून तो अगदी ग्लोबल लेवल एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याची निवड झालेली आहे. ही बाब आमच्या पूर्ण कॉलेज आणि संस्थेचे सर्व ट्रस्टी आणि चेअरमन साहेब या सर्वांच्या दृष्टीने गौरवाची गोष्ट. माझं नाव बसवराज सिद्धप्पा मुतनाळे, राहणार भडगाव. संकेत मुतनाळे हा माझा मुलगा आहे. मी भडगावला शेतीच करतो. 2091चा डिप्लोमा इन मेकॅनिकलमध्ये बॉम्बेला सर्व्हिसला होतो ॲज पायनियर बॉल लीडरशिपमध्ये. परंतु घरची आर्थिक परिस्थिती आणि याच्यामुळं मी ते 2093ला सोडून घरीच आलो आणि त्याच्यानंतर शेतीच करत होतो. त्यावेळी मी बॉम्बे टेक्निकल बोर्डला आमच्या शिवाजी प्रिन्स बोर्डिंगच्या डिप्लोमा कॉलेजला फर्स्ट रँकमध्ये होतो. परंतु फक्त आर्थिक परिस्थितीमुळं मी BE करू शकलो नाही. कारण त्यावेळी DY पाटीलचं मला वाटतं 32,000 रुपये फी होतं. ते फी वडिलांनी भरू शकलं नाही आणि मला ते खंत वाटत होतं की हे BE केलो नाही किंवा ऑफिसर झालो नाही. त्यावेळी मी संकेतला बऱ्याच वेळा म्हणत होतो की आपण कधी पण टॉप व्हायचं. त्या पद्धतीने तो काम ते केलं. याच्या अगोदर ज्यावेळी तो 10वीला होता त्यावेळीपासून कुठे शिकवायचं किंवा काय करायचं हा सुरूच होता. याच्या अगोदर सुद्धा आमचे रिलेशनमधले इथले मुलं शिकवत होते आणि त्यावेळेस थोडंसं त्यांच्याकडनं या कॉलेजचं माहिती होतं आणि मला त्यावेळेस सांगितलं की असं आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण आपल्या घराजवळ एक मुलगाला ठेवलं, एक राहण्याचा खर्च पण वाचेल आणि आपला मुलगा आपल्यासमोर होईल आणि त्याची प्रगती आपल्याला दररोजच्या दररोज मिळेल आणि आपल्याला शिक्षकांना भेटायचं असेल किंवा कुणाचं जरी काही डिस्कशन करायचं असेल तर आपण सहज जाऊन डिस्कशन करू शकतो. काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याच्या काही हे असतील ह्या उणिवा हे आपण सहजासहजी कवर होऊ शकतो. हे सगळं बघून आम्ही SCMला घालायचं विचार केलो. मी ह्याचं जे प्रगती बघून माझा दुसरा मुलगा जो 12वीला 95.15 परीक्षामध्ये भेटला, त्याला बरेच आमचे रिलेटिव्ह सांगत होते की त्याला पुण्याला घालायला. मी त्यांना पण सांगितलं की SCMचं मला आता आलेला अनुभव अतिशय चांगला आहे. आता त्यांचा मुलगा आमचा मोठा मुलगा तिथे शिकत आहे. त्यामुळे मी तो 95 टाकून दे किंवा 100 काढला तरी त्याला मी SCMलाच घालणार आणि म्हणून त्याला मी SCMलाच घालतो. हो, SCMलाच घातलं. कसं तुम्हाला कॉपरेशन कसं मिळालं इथल्या संस्थेत? आज तर सांगायचं म्हटलं तर
आजपर्यंत या सरांनी फक्त मला ॲडमिशनला मी आलतो, फक्त फी तेवढं देण्याशिवाय तर काही केलं नाही. त्यांची प्रगती किंवा त्यांचं टोटली त्याला काय स्किल पाहिजे ते स्किल इथल्या स्टाफनं किंवा इथल्या मॅनेजमेंटनं अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला दिलेलं आहे. भावाची किंवा माझी ते 4ही मुलं शिकतात. आम्हाला दोन्ही मुलांना फीमध्ये सुद्धा कन्सेशन, एक सर्वसामान्य माणसांना इंजिनिअरिंग करता यावं आणि हे करता यावं याबद्दल मॅनेजमेंटने किंवा इथल्या कॉलेजच्या याच्यानं बरेच आम्हाला सहकार्य. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर, SGM कॉलेज गडिंग्लज. जो आजपर्यंत ज्या कॉलेजला मी भेटी दिलो आहे त्या सगळ्या कॉलेजमध्ये SGM हे सगळ्यात माझं आवडतं आहे आणि त्याबद्दल मला माझ्या कॉलेजचा अभिमान आहे.